राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्यानंतर शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे। विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामतीमधील विजय रथ रोखण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे। सत्तेत असलेल्या अजित पवार यांना शह देण्यासाठी खुद्द आता शरद पवार मैदानात उतरले असून त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। मागील 3 टर्मपासून सुप्रिया सुळे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे। 2009 साली भाजपाच्या नेत्याला सहज हरवून सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या। 2014 मध्ये मोदी लाट असताना देखील सुप्रिया सुळे मोठ्या मतांनी विजयी झाल्या होत्या। 2019 मध्ये मोदींचा करिश्मा असताना देखील खुद्द अमित शाह यांनी सभा घेतल्यानंतर देखील 1.5 लाख मतांनी सुप्रिया सुळेंचा विजय झाला होता। यात अजित पवार यांनी आखलेली रणनीती महत्त्वाची होती। सुप्रिया सुळे विजयी होण्यासाठी अजित पवार यांनी कमालीची ताकद लावली होती। अजित पवार यांच्यामुळे सुप्रिया सुळे यांना मोठा विजय मिळवणे शक्य झाले होते। मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सगळी समीकरणं बदललेली दिसून येत आहे। आता मात्र खुद्द अजित पवार भगिनी सुप्रिया सुळे यांना हरवण्याची रणनीती आखत आहे। त्यासाठी ते पत्नी सुनित्रा पवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणार हे स्पष्ट झाले आहे। अजित पवार यांचे बारामती मतदारसंघावर वर्चस्व आहे। कन्या सुप्रिया सुळे यांना विजयी करण्यासाठी शरद पवार यांना मोठे कष्ट घ्यावे लागणार आहे। त्यासाठी ते स्वतः खुद्द मैदानात उतरलेले आहे। त्यासाठी ते पदाधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून बैठका घेत आहे। तर दुसरीकडे अजित पवार आणि सुनित्रा पवार यांनी गाठीभेटींचा जोर वाढवलेला दिसून येत आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये बारामतीची लढत रंगतदार होईल ही चिन्ह दिसत आहे। अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक।